पार्ट 1 मध्ये आपण पाहिलंय की एक डिस्ट्रीब्युटर ॲज अ डिस्ट्रीब्युटर यांना काय काय बेनिफिट्स भेटू शकता म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टिंग करताना. या पार्ट मध्ये मला सरांना काही प्रश्न आहे. तुम्ही ग्रो मध्ये SIP करता, ओके. तुम्ही नॉमिनी लावलाय? ओके, नॉमिनी लावलंय सरांनी. मोस्टली सगळेजण लावतात, ओके. मला सांगा, नॉमिनी लावल्यावर सपोज इन केस ऑफ मेडिकल इमर्जन्सी, ओके, तुम्हाला काही फंड्स पाहिजे असेल, विड्रॉल पाहिजे असेल, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःहून विड्रॉल प्रोसेस करू शकता? कोणता फंड आता सेल केला पाहिजे, कोणता निघला पाहिजे, तर ते तुम्ही स्वतःहून करू शकतात का? नाही. दुसरी गोष्ट, माझा प्रश्न आहे की सपोज एक्स्ट्रीम केस घेऊया, असं होऊ नये, पण सपोज डेथ झाली तुमची, तर तुमच्या पार्टनरला सगळ्या गोष्टी माहिती आहे का की हा म्युच्युअल फंडचा कसा पोर्टफोलिओ आपल्याकडे शिफ्ट करायचा, हे सगळे फंड्स आले, तुमच्या टर्म इन्शुरन्सचे काही पैसे आले, 1-2 CR आले, तर त्याला कसं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं, त्यांनी कसं स्टेबल राहायचं, ते नातेवाईकांकडून हेल्प घेऊ शकतात का, फ्रेंड्सकडून घेऊ शकता का? त्यावेळेस जर का तुमच्याकडे प्रॉपरली एक फायनान्शियल ॲडवायझर अपॉइंट केलेला असेल की बघ हा पार्थ आहे, तू याला कॉन्टॅक्ट कर, मला कधीही इमर्जन्सी असली, काही जरी असले तरी हा तुला सगळं काही अनबायस्ड वेने सांगेल. सो असे अनेक फायदे असतात की एक फायनान्शियल ॲडवायझर तुमच्या आयुष्यात असेल तर ते भेटू शकता. अजून माहिती जाणून घेण्यासाठी आपली अपॉइंटमेंट बुक करा. थँक्यू.